नमस्कार. आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. नागपंचमी निमित्त श्री ऋषिकेश्वर महाराजांचा 26वा अभिषिक्त चिंतन सोहळा, पानवड येथे भव्य धार्मिक कार्यक्रम. नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त माहूर तालुक्यातील लखमापूर तांडा, पानवड येथील श्री गिरिजापती आश्रमात श्री ऋषिकेश्वर महाराज यांचा 26वा अभिषिक्त चिंतन सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव ऋषिकेश महाराज तपस्वी बालब्रह्मचारी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने हा विशेष धार्मिक सोहळा पार पडणार आहे. सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत मुख्य अभिषिक्त चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच भाविकांसाठी दिव्य महाप्रसाद आणि भजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसादाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून संतांच्या उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम पार पडणार आहे. अभिषिक्त चिंतन सोहळ्यात सहभागी होऊन सेवा करण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी उपस्थित राहून बाबाजींचे दर्शन घ्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. याच निमित्ताने श्री ऋषिकेश्वर महाराजांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अखंड कीर्ती आणि आध्यात्मिक प्रगती लाभावी अशी शिवचरणी प्रार्थना करण्यात आली आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, चिंतन, भजन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गिरिजापती आश्रम, पानवड यांच्या वतीने करण्यात आले आहे. ठिकाण: श्री गिरिजापती आश्रम, पानवड, लखमापूर तांडा, ता माहूर, जिल्हा नांदेड. तालुका प्रतिनिधी संजय वडसकर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सक्षम महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम महाराष्ट्र न्यूज, सत्य, सक्षम, समर्पित. धन्यवाद.